थोर मंडळींच्या कामाला बट्टा लागलं असलं खैलं काम तुम्ही पोरांनी करू नका. आमची पोरा मिसळून फुटला का हॉटला उभं पण येत जातात. तिकडे जाऊन काय करतात, हे त्याच्या हाताखाली कामा करायची. पणाशी उलाडली का सोपी टाकतो गावाला. मग का इकडे आकडीला कोणती लावायची, ह्याच्या आंब्यावर जा, त्या खांड्यावर जा, त्या काजूवर जा. आता आंब्यावर पण कोण घेत नाही, सगळे गुरकाले. हा पण ते का आले याचा सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. आम्हाला लाज वाटते. आम्ही अख्खा महाराष्ट्राला जवळजवळ 720 किलोमीटरचा समुद्र किनारा गावला. जवळजवळ सगळा समुद्र किनारा आमच्या कोकणाच्या वाट्याला, पण आमच्याकडे पर्यटन किती आहे. वाज 2 ढेगा खाली जावा गोव्यात, आमच्या अर्ध्यात नाही समुद्र तर त्यांच्या घराघरात पर्यटन केलेलं आहे. पण तात्या कोकणामध्ये अनेक नेते मंडळी येतात आणि नेहमीच सांगत असतात की कोकणचा कॅलिफोर्निया बनवायचा. खुले वेळ आहे ते. अरे त्याला कोकण का हा कल्लेलाच नाही. ते कॅलिफोर्निया वाले नेते मंडळी माझी बरोबर ते सगळ्यांना कोकण फिरून आणतो. जाता आता कॅलिफोर्निया वाला म्हणजे आमचा कोकण करायला, आमचा कोकण हा मग झालेल्या का नाही. या सगळ्याच्या आड आमच्या कोकणी माणसाची प्रवृत्तीच येते हो. म्हणजे एखाद्याला जर जिल्हा परिषद मध्ये 4 आंब्याचे किरेट मिळाले ना, तर एखादं जाण विचारलं की नाही बा तू काय केलंस, खैरीकडे अर्ज केलास, माना पण सांग, मी पण करता, माना पण गावतील. राहिला बाजूला त्याचं गावलेलं 4 किरेट फुडल्याशिवाय फुटतील कसं आम्ही बघतो. वही ती प्रवृत्ती कोकणी माणसाला सोडत आहे. राजकारण करे हो किती. इलेक्शन झालं, मिरवणूक सोपली की सगळ्यांनी हातात हात घालून आपल्या वाडीच्या, आपल्या गावाच्या, आपल्या तालुक्याच्या, आपल्या जिल्ह्याच्या, आपल्या कोकणाच्या एकासाठी सगळ्यांनी एकत्र यावं. तरच आमच्याकडे होत नाही मागं राहिला. आम्ही आमच्या राजकारण्याकडे मागणं मागतो. काय मागतो? आमच्या रस्त्यावर डांबर घाला, नाही तर हा पाऱ्यावर साखव घाला, नाही तर आमच्या समाज मंदिराला पैसे द्या. हे काही त्यांची काम आहे, ती त्यांनी करियाच होई. आम्ही आमच्या नेते मंडळींकडे मागतलं पाहिजे. आमच्या कोकणातली पोरा IAS IPS ऑफिसर कशी होतील, आमची पोरा मिलिटरीत कशी जातील, आमची पोरा वैमानिक कशी होतील, ह्याचं शिक्षण आमच्या पोरांना गावलं पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही आमच्या नेते मंडळीच्या मागं लागलो. तरच आमच्याकडे होत नाही मागं राहिलं. हा सगळ्या तरुण पोरांना आणि पोरीला माझे हात जोडून विनंती आहे. अरे बावन वा तुमच्या शिक्षणाचा उपयोग कोकणाच्या भल्यासाठी कसा होईल. जो तो उठतो तू नुसता आंब्याने काजूच्या बागाला कोकणातल्या फलफलावर कमी नाही. रतांबा आहे, कर्दा आहे, जांभला आहे, फणस आहे, नारळ आहे. कधीतरी जावा ते केरळात बघा त्या लोकांनी नारळाचं काय काय केलं नाही ते. आता स्वर्णाची करवंट्या पण फेकून देत नाही. त्याची वस्तू पण मॉप कायचं बनवतात. हा बटना बिटना सोबत वस्तू चाप देत. आणि आम्ही स्वर्णाची करवंट्यांचं काय करता आहोत, काय करता आहोत. तुझे घालता, पेटवता, पाणी टाकून आंबोली करता. आमच्या दलबदरी आम्ही ना. ह्या सगळ्या गोष्टी कोकणी माणसाला करण्याची गरज आहे. सगळ्या जुन्या जाणत्या माणसाला, चाकर मनाला माझे हात जोडून विनंती आहे. अरे बाबांनो, आज वय आपल्या कोकणातल्या जमिनीला पैसे गावतात आहेत, पण आम्ही लोक जमिनी विकत चाललो. म्हणजे तुम्ही विचार करा, काय वर्ष आमच्याच कोकणात आमच्याच पोराला तांबे खायला जागा राहायची. मुंबईपर्यंत माणसाचं इथे जमिनी घेऊन डेव्हलपमेंट का डेव्हलपमेंट काय म्हणतात ती करू शकतात. मग आमच्याच पोरांना काय झाड भरलेले आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या कोकणी माणसाने करण्याची गरज आहे. काय विचार करण्याची बुद्धी ती मावली कोकणाच्या जुन्या जाणत्या माणसांना, नेते मंडळीला, तरुण पोरांना, पोरीला देऊ. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आमच्या कोकणातल्या लोककलेचा, आमच्या कोकणातल्या बोलीभाषेचा आणि आमच्या कोकणाचा झेंडा सगळ्या जगामध्ये फडकवून त्या माऊलीच्या चरणी आम्ही गाराने घालतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.